ट्रिप सक्सेसफुल. हॅलो फ्रेंड्स, तर माझे नाव आहे सूर्यप्रकाश आणि आम्ही निघालो होतो रायगडावर. तसं बघायला गेलं तर प्रवास खूपच कठीण होता, पण महाराजांच्या गडावर जायचं म्हणल्यावर काय कठीण आणि काय सोपं. थोड्या वेळ बसची वाट पाहत थांबला होता. थोड्याच वेळात आमची बस आली आणि बस होती पुण्याची, परंतु आम्हाला जायचं होतं कुर्डुवाडीपर्यंत, कारण की तिथून पुढे आमचा ट्रेननं प्रवास होता. मग त्यानंतर तिकीट वगैरे काढले आणि आम्ही निघालात कुर्डुवाडीला. कुर्डुवाडीहून ट्रेन होती. सर्वजण एकदम खूपच म्हणजे एक्सायटेड होते, खुश होते, कारण की हा आमची पहिलीच ट्रिप होती जी की महाराजांच्या गडावर जाणारी होती. त्यामुळे सर्वजण एक्सायटेड तर होतेच होते. कुर्डुवाडीमध्ये त्यानंतर आम्ही पोहोचलात, परंतु आम्हाला पोहोचायला जरा उशीरच झाला होता. आमची ट्रेन निघून गेली होती आणि आमची ट्रेन होती आता 9 वाजता. तर 9 वाजेपर्यंत काय करायचं होतं, मग थोडंसं आम्ही पोटपूजा केली आणि चालू लागलात आम्ही. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जाऊन तिकीटं काढायचे आहेत. तर मग तिकीट काढण्यासाठी आम्ही आलात रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर पाहिलं, गर्दी वगैरे काहीच नव्हती, सर्व काही मोकळं होतं. त्यानंतर तिकीट काढलं आणि 9 वाजेपर्यंत वाट बघायची होती. त्यामुळं आम्ही गेलात प्लॅटफॉर्मवर. जरी आम्हाला निघायला उशीर झाला असला तरी पण आम्ही एकदम म्हणजे एकदम एक्सायटेड होतो. त्यामुळे एकदम हसी मजाक करत करत आम्ही चालत होतो. 9 वाजता ट्रेन होती, मग तोपर्यंत काय करायचं म्हणून या प्लॅटफॉर्महून त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही फिरत राहिलात. त्यानंतर मग आमचा टाईम झाला ट्रेनचा. मग आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबलात. थोड्याच वेळात आमची ट्रेन पण आली आणि जशी ट्रेन आली त्याच प्रकारे आमचा उत्साह अजून वाढला आणि अजून आम्ही खुश झालो. जरी आम्ही जनरलचं तिकीट काढलं असलं तरी पण आम्हाला जागा मिळाली, त्याचा आनंद वेगळाच होता. त्यानंतर आमची ट्रेन निघाली. प्रवास नाही नाही म्हणलं तरी 3-4 तासाचा होता, परंतु आम्हाला जागा मिळाल्यामुळं फारसा काही तो अवघड वाटला नाही आणि आम्ही एकदम निवांतपणे पुण्यामध्ये पोहोचलात. पुण्यात पोहोचायला नाही नाही म्हणलं तरी आम्हाला 12-12:30 वाजले होते. त्यामुळं थंडी पण वाढलेली होती आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी तर वाजणारच की. त्यानंतर एका काकासोबत आम्ही डिस्कशन केलं. काकांना आम्हाला भाडं सांगितलं 3200 रुपये, परंतु आम्हाला वाटलं की बसनं भाडं कमी पडेल, मग आम्ही गाडी कॅन्सल केली त्यांची. आणि मग आम्ही ठरवलं की आता जायचं आहे आम्हाला बस स्टँडवर. तर बस स्टँडवर जाण्यासाठी आम्ही विचारपूस केली, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही शिवाजीनगरला जावा, शिवाजीनगरहून भरपूर बसेस मिळतात तुम्हाला. मग काय आम्ही निघालात शिवाजीनगरला. रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर अंतर नाही नाही म्हणलं तरी 3 किलोमीटर होतंच आणि आम्ही ते चालत पार केलं होतं आणि जवळजवळ आम्ही शिवाजीनगरपर्यंत आलाच होतात. शिवाजीनगर बसस्टँड म्हणजेच वाकडेवारी बसस्टँड, जिथे की आम्हाला कळालं की आम्हाला जर महाडला जायचं असेल, म्हणजे रायगडला जाण्यासाठी जो मार्ग आहे त्यासाठी आम्हाला स्वारगेटला जायचं होतं. तर आम्ही मग स्वारगेटचं तिकीट काढून स्वारगेटला निघालो. स्वारगेटला आल्याच्यानंतर आम्हाला कळालं की महाडची बस ही 5 वाजता आहे, तर रात्रीचे 3 वाजले होते. तर मग आम्हाला कसं पण निघायचं होतं. मग काय आम्ही एक ऑटो बुक केला आणि त्या ऑटोनं आम्ही निघालात डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याशी. आता शेवटी ऑटो म्हणल्यास थंडी तर लागणारच आणि जरा ताम्हिणी घाटाच्या जवळजवळ आल्याच्यानंतर एवढी थंडी वाजली. तिथं जवळच मुळशी डॅम म्हणून आहे, त्याच्यामुळे एवढी थंडी वाजली बास बघायचं काम नाही. पोरांच्या तोंडातून वाफा निघत होत्या अक्षरशः. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि निघायचा टाईम झाला होता. वातावरण खूपच छान झालेलं होतं आणि मग काय नाश्ता वगैरे करून आम्ही निघालात पुढच्या मोहिमेवर. वाटत जाताना अजून पण थंडी वाजतच होती, परंतु निसर्गरम्य वातावरण एवढं छान होतं की मला तर व्हिडिओ काढायचा मोहच आवरत नव्हता. त्यानंतर आम्ही थांबलात ताम्हिणी घाटात. असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये इथं खूपच छान वातावरण असतं, परंतु आता पावसाळा नसल्यामुळं तिथं पाणी वगैरे काहीच चालू नव्हतं. नक्की मी ट्राय करते पुढच्या पावसाळ्यामध्ये तिथे जाण्याचा, कारण की हा स्पॉट खूपच छान होता. आम्ही तिथं फोटोशूटही केलं. फोटोशूट झाल्याच्यानंतर आम्ही चालू केला पुढचा प्रवास, जो की अजूनच मनोरंजक होत जात होता. त्यानंतर आम्ही अजून एकदा फोटोशूट करण्यासाठी थांबलात आणि आपण पाहू शकता हीच आमची सवारी, ज्याच्यातून आम्ही पुणे ते रायगड मग इतक्या थंडीचा प्रवास केला. कोणीही फोटोशूट करण्याचा चान्स सोडत नव्हतंच. बघता बघता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलात आणि आम्ही चालू केलं रायगडाच्या दिशेने चालायला. अगदी रायगडाच्या पायथ्याशी आल्याच्या नंतर पण आम्हाला जो नजारा दिसला तो खूपच चांगला होता. ऑलरेडी आम्हाला वर जायला खूपच उशीर झाला होता, कारण की वरून सगळेजण खाली येत होते आणि आम्ही खालून वर जात होतो. अगदी आम्ही पहिला टप्पा पार केलाच नव्हता की तितक्यात घाम फुटायला चालू झाला सर्वांनाच. मला पण घाम फुटायला चालू झाला, पण आम्ही हार नाही मानली, आम्ही चालत राहिलात.
कारण की शंभूराजांचा राज्याभिषेक होता. मग सर्वजण खाली उतरायले होते आणि आम्ही वर चाललो होतो. तर मग मला काळजी होती की आपल्याला जायला उशीर होतो का काय, त्यामुळं मी पण जितकं होईल तितकं पटपट जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्याचसोबत मला व्लॉग पण काढायचा होता, त्यामुळं मला क्लिपा पण काढणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं मी क्लिपा पण काढत होतो. त्यानंतर थोड्या वर गेल्याच्यानंतर सर्वांनी थोडासा विश्रांती घेतली, कारण की अजून गड खूपच वर राहिला होता. आम्ही जितकं कमी होईल तितका कमी ब्रेक घ्यायचा प्रयत्न करत होतो, कारण की आम्हाला वाटत होतं की राज्याभिषेक आम्हाला पाहायला मिळेल, परंतु खूपच उशीर झालेला होता. सर्वजण राज्याभिषेक उरकून खाली आले होते आणि आम्ही वर चाललो होतो. चालताना मी फक्त एवढंच सापडायचा प्रयत्न करत होतो की नेमकं आपल्याला महाद्वार कधी पाहायला मिळेल आणि केव्हा तो किल्ला दिसेल, या शोधामध्ये मी चालत होतो. परंतु ज्या प्रकारे या पर्वतरांगा दिसत होत्या त्या प्रकारे मला मोहच आवरत नव्हता की याच्या क्लिपा गोळा करायच्या. मी क्लिपा गोळा करत जातच होतो आणि बघता बघता फायनली मी महाद्वारापर्यंत पोहोचलोच. आणि तिथूनही पहा किती छान नजारा दिसत आहे. महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आई जिजाऊचा विजय असो. खरंच मावळ्यांचा जोश पाहून मलाही जोश आला आणि मी डबल चढायला लागलो. पण त्यानंतर मला अजून दिसलं की अजूनही आपण किल्ल्यावर पोहोचलेलो नाहीत, अजूनही आपल्याला वर जायचं आहे. मग मी ठरवलं आता किल्ल्यावर पोहोचल्याशिवाय थांबायचंच नाही आणि मग मी चालायला लागलो. आणि समोर पाहू शकता आपण, अजून पण खूप मला चालायचं होतं आणि मी चालण्यासाठी मी सक्षम झालेलो होतो आणि मी चालायला लागलो. चालत चालत मी हत्ती तलावापर्यंत येऊन थांबलो होतो आणि माझे मित्र मागच राहिले होते. त्यांची वाट बघत मी हत्ती तलावापाशी थांबलो होतो. त्यानंतर आम्ही गंगासागर तलावापाशी येऊन थांबलात आणि इथूनही खूप सारे पर्वत दिसत होते. त्यानंतर थोडं पुढे चालल्याच्या नंतर मला महाराजांची मूर्ती व एक झेंडा पण दिसला. आत्ता जाऊन कुठेशी मला वाटलं की आपण रायगडावर आलेला आहात, कारण की इथं गर्दी पण खूपच दिसत होती. त्यानंतर अजून थोडंसं बाजूला गेल्यास आपल्याला पाहायला मिळतं राणी महाल. असं म्हणतात की त्या महालामध्ये महाराजांच्या सर्व राण्या राहत होत्या. त्यानंतर आम्ही ठरवलं की जगदीश्वर मंदिराकडे जायचं, पण त्या अगोदर बाजारपेठ आढळते ही. असं म्हणतात की जुन्या काळामध्ये या ठिकाणी बाजार भरत होता. विविध व्यापारी इथे व्यापार करीत असत. बाजारपेठ ओलांडल्याच्या नंतर आपल्याला रायगडाचे जुने फोटो पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराकडे चालत निघालात. तिथून पण आम्हाला खूप सारे पर्वत दिसत होते, जे की खूपच भारी दिसत होते आणि त्यांची रचनाही खूप छान होती. तिथून नगारखानाही दिसत होता, जो की आम्हाला जगदीश्वर मंदिर झाल्याच्यानंतर नगारखान्याकडे पण जायचं होतं. जगदीश्वर मंदिराच्या समोरच शिवाजी महाराजांची समाधी पण आहे, तिथं की खूपच गर्दी होती आणि एका लाईनीमध्ये सर्वांना त्या समाधीचं दर्शन घेऊ देत होते. महाराजांची समाधी खूपच छान सजवलेली होती, खूपच अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं. मी तर बघतच राहिलो. गर्दी असल्यामुळं महाराजांच्या समाधीपाशी जास्त वेळ थांबू पण देत नव्हते. तरी पण मी कशीबशी क्लिप काढून पुढे निघालो जगदीश्वर मंदिराकडे. त्यावेळेस जगदीश्वर मंदिरामध्ये कोणालाही फोनवर काढू देत नव्हते, म्हणजे व्हिडिओ क्लिप काढू देत नव्हते, त्यामुळे मी पण काढली नाही. आणि मग आम्ही पुढे निघालात नगारखान्याकडे. दुपारचे 2 ते 3 वाजले होते आणि आम्हाला किल्ला उतरून अजून वापस पण जायचे होते, त्यामुळे टकमक टोकाकडे जाता आलं नाही. त्यामुळे मी त्याची क्लिप लांबूनच घेतली. पण खरंच खूपच छान दिसत होतं तिथून सर्व काही. त्यानंतर खूपच गरम झालं म्हणून एक आईस्क्रीम पण घेतली. आईस्क्रीम खात खात आम्ही पुढे निघालात नगारखान्याकडे. पोरांचा उत्साह अजूनही होता, सर्वजण अजून पण उत्साही दिसत होते. जितकं जास्त आम्ही चालत होतो तेवढंच जास्त आमचे पाय पण दुखत होते. तरी पण आम्हाला किल्ला सर्व बघायचाच होता आणि त्याच्यामुळे आम्ही नगारखान्याकडे निघाला होता. नगारखाना ओलांडून गेल्यास महाराजांची मूर्ती बघायला मिळते. हीच ती जागा जिथे महाराजांचा सर्व दरबार भरत होता आणि याच्या मागेच खरा तर किल्ला होता, पण आम्हाला माहीतच नव्हतं याच्या मागे किल्ला पण आहे. त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाहीत. मूर्ती पाहिली आणि तिथूनच वापस निघालात. हाच आहे नगारखाना, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. सर्व किल्ला फिरता फिरता आम्हाला 4-4:30 वाजले होते. त्याच्यामुळं आम्ही आता निघायच्या तयारीत होतात आणि आम्ही
निघण्याच्या तयारीनं उतरायला चालू केलं. गडावर पाणी पिण्याची पण सोय केलेली होती. तर मग मी बॉटल भरली आणि किल्ला उतरायला चालू केलं. तर मग किल्ला उतरत असताना मनात फक्त एकच खंत होती की अजून पण आपण संपूर्ण किल्ला फिरला नाही. इतका लांब येऊन एवढा स्ट्रगल करून तरी पण आम्ही किल्ला उतरत होतात. आणि जेवढं मला वाटलं होतं त्यापेक्षा पण अजून किल्ला खूपच फिरायचा राहिला होता. त्यानंतर मला हे म्हणजे जेव्हा मी वापस रूमवर आलो त्यानंतर मला कळलं की अजूनही खूप किल्ला फिरायचा राहिला होता. म्हणजे जेवढं माहीत होतं त्याच्यापेक्षा पण अजून किल्ला मोठा होता. अजून पण खूप सारे रस्ते होते, खूप सारे ठिकाणं होते किल्ल्यावर जे की फिरायचे राहिले होते आमच्याकडून. किल्ला चढण्यासाठी जेवढं कष्ट घ्यावं लागत होतं तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कमी कष्टही किल्ला उतरताना घ्यावं लागत होता. भीती फक्त एकच होती की फक्त पाय घसरून आपण पडतात का काय उतरताना, कारण की काही ठिकाणी डायरेक्टच उतार असल्यासारखा होता. त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता होती. ज्या प्रकारे गड चढताना दृश्य दिसत होते त्याच प्रकारे पण उतरताना पण वेगवेगळे दृश्य दिसत होते डोंगरांचे. आणि त्याचा मी क्लिप गोळा करत होतो आणि पुढे चलत होतो. मोहीम फत्ते. किल्ला चढून उतरल्यामुळं थोडीशी भूक पण लागलेली होती. त्यासाठी काहीतरी घ्यावं म्हटलं आणि त्यासाठी आम्ही थांबलो होतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला बरोबर दिसते का नाही काय माहीत नाही, पण अक्षरशः मी जर उभा राहिलो तर माझे पाय अक्षरशः थरथर करत होते. जितकं जास्त मी पाय मोकळा सोडील तितकं जास्त पाय माझा थरथर करत होता. चलता चलता आम्ही महाद्वारापाशी आलोत आणि इथूनही खूपच छान डोंगर वगैरे दिसत होते. त्यामुळे इथली एक क्लिप घ्यावं म्हटलं. तसं बघायला गेलं तर मला या जागेचं नाव माहीत नाही. कमेंट करून मला नक्की सांगा. किल्ला उतरताना पण आम्हाला खूपच नीट पद्धतीनं पाय ठेवावा लागत होता, कारण की पाय जर चुकीचा पडला तर अजून जास्त पायामध्ये क्रॅम्पिंग यायला चालू व्हायलं होतं. आणि तसं बघायला गेलं तर किल्ला उतरताना मुलांचा जोश पाहू शकतात. काहीजण तर पळतच उतरत होते डायरेक्ट. मला तर भीतीच वाटत होती घसरून पडतो की काय मी. उतरता उतरता आम्ही खूपच पुढं आलो होतो आणि आमचे दुसरे मित्रही एक दुसरी अल्टरनेट वाट होती त्या वाटेने ते खाली येत होते. त्या आल्याच्या नंतर म्हटलं जरा फोनचं मॅग्निफिकेशन पॉवर चेक करावं म्हणून मी एका डोंगरावर झूम केलं आणि तिथे एक झेंडा दिसत होता. या व्हिडिओमध्ये पण दिसते पण खूपच अंधक दिसत आहे. खाली उतरत असताना मला समोर अजून एक डोंगर दिसला जो की खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि त्यावर पण ट्रेकिंग करतात असं मला कळालं जरा खाली आल्याच्या नंतर. कारण की खाली आल्याच्या नंतर काही ग्रुप होता काही जणांचा ट्रेकिंगवाल्यांचा, ते चर्चा करत होती. तर मग फायनली आम्ही उतरलात खाली किल्ल्याच्या आणि मग आता आम्हाला निघायचं होतं वापस पुण्याला. ती मला अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे सर्वजण किल्ला वर चढताना आणि किल्ला उतरल्याच्या नंतर त्या किल्ल्याच्या पाया पडतात. मग आम्हाला त्यानंतर निघायचं होतं पुण्याला, पण पुण्याची गाडी आम्हाला भेटली नाही. महाडपर्यंतच गाडी भेटली, त्याच्यात पण खूप गर्दी होती. पुण्याला आम्हाला लवकरच पोहोचायचं होतं, त्याच्यामुळं लवकर निघणं गरजेचं होतं. महाडमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला अजून एक गाडी भेटली. मग सर्वांनी ठरवलं की त्याच गाडीनं जायचं. मग काय त्याच गाडीमध्ये बसलात आम्ही सर्वजण आणि निघालात पुण्याकडं. तर अशा प्रकारे आमचा ही रायगडची ट्रिप सक्सेसफुल झाली होती. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की जर तुम्ही रायगडला जात असाल तर तुमचं प्रॉपर नियोजन पाहिजे, जे की आमचं नव्हतं. आम्ही अगोदर ठरवलं होतं की बसनं जाताल, परंतु बसनं काही आमचा मेळ लागला नाही. तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की जाताना तुम्ही प्रॉपर नियोजन करून जा आणि शक्यतो सकाळ सकाळी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचाल. अशा प्रकारे तुम्ही तिथून जिथून कुठून निघणार असाल तिथून निघा. कारण की आम्हाला जायलाच 12-1 वाजले होते गडावर. त्यामुळं फिरायला जास्त टाईम भेटला नाही गडावर आणि गड आम्हाला जास्त फिरता आला नाही. तर मग तुम्ही रायगडावर कसं जाता मला कमेंट करून नक्की कळवा. कारण की मला पण बघायचं आहे की सगळ्यात सोपी गोष्ट कोणती असेल ज्याच्यामुळं मी रायगडावर जाईल आणि तेही असं नियोजन न विस्कळीत होता आणि मी सर्व गड फिरू शकेल. पुन्हा एकदा मी एकदा रायगडवर जायचा प्रयत्न करणारच आहे. अजून पण या व्हिडिओमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी की मी अजून म्हणजे शूट केले नाहीत किंवा मी त्या ठिकाणी गेलो नाहीत, आपण कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि मी पुढच्या वेळेस रायगडावर गेल्यास नक्कीच त्या ठिकाणी जाईल आणि एकदा मी व्लॉग बनवणारच आहे त्यावर पण. तर मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि काय काय मी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय काय त्यामध्ये बदल करायला पाहिजे ते मला तुम्ही नक्की कळवा. मी ते नक्कीच माझे ते बदल करील व्हिडिओमध्ये आणि चांगला व्लॉग बनवेन. धन्यवाद.